येत्या 27 ऑगस्ट रोजी गणरायाचं आगमन होणार आहे आणि त्यातच ठाण्यातील केंद्रबिंदू असणाऱ्या घंटाळी परिसरात मोठ्या प्रमाणात मकर जे आहे ते ठेवण्यात आलेले आहेत। वेगवेगळ्या स्वरूपाचे मकर या ठिकाणी पाहायला मिळतात। परवडणारे देखील मकर आहेत आणि सुबक असे मकर या ठिकाणी बनवण्यात आलेले आहे। आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी मकराचे पूर्णतः सजावट करण्यात आलेली आहे। पाहायला गेलं तर गणरायाचं आगमन त्यातच वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कायेषु सर्वदा म्हणत अशा प्रकारचं मकर देखील या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे। आणि खास करून जेजुरीचा देखावा दाखवणारा या ठिकाणी येळकोट जय मल्हारचा हा मकर सर्वांचं लक्ष वेधत आहे। खास करून या ठिकाणी जेजुरीला ज्या पद्धतीने त्यांचा पुढचा भाग जो आहे आणि आतला गाभारा जो आहे अशा प्रकारचा दीपस्तंभ ठेवण्यात आलेल्या सर्व गोष्टी ह्या मकराच्या स्वरूपात या ठिकाणी दाखवण्यात आल्या आहे। श्री क्षेत्र जेजुरीच्या नावाने हे मकर आहे। तसेच पाहायला गेलं तर या मकरासोबत अनेक विघ्न हर्ता असतील या लंबोदर असतील अशा गणपतींचे वेगवेगळ्या स्वरूपाचे मकर आणि देवाचे स्थान ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणचे मकर या ठिकाणी सुबक असे मकर या ठिकाणी सजावट करण्याचे आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर लंबोदर मंदिर असं लहान अशा आकाराचा देखावा सादर केलेला एक मकर या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि टिकाऊ देखील आहे। कागदी आणि फुट्टा अशा प्रकारचे स्वरूप या ठिकाणी वापरण्यात आलेले आहे। आणि खास करून पाहायला गेलं तर आताच ऑपरेशन सिंदूर या नावाने आता आपल्या सैन्याने ज्या पाकिस्तानी लोकांना धडा शिकवला त्याचं देखील या ठिकाणी मकर या ठिकाणी डिझाईन करण्यात आलेलं आहे। या पाहायला शकता कसम सिंदूर की अशा प्रकारचं मकर देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। आणि याच ठिकाणी गणराया देखील विराजमान होण्यासाठी आजूबाजूला त्यांच्या आसन देखील ठेवण्यात आलेले आहे, गादी ठेवण्यात आलेली आहे। तसंच सुबक काचेचं देखील काही डेकोरेशन या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। त्यामुळे वेगवेगळी कला या ठिकाणी कुसर या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे। पाहायला गेलं तर मकराची किंमत जी आहे ते परवडणारी अशी आहे आणि त्यातच या ठिकाणी मकर बनवण्याचं काम जे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। लहान मकर असतील, मोठे मकर असतील, तसेच पर्यावरण पूरक असा संदेश देणारे देखील मकर या ठिकाणी ठेवण्यात आले। महानगरपालिकेने या ठिकाणी पर्यावरणपूरक मकर असावे असं देखील सांगण्यात आलं, जेणेकरून पुढे नवरात्र असतील असे देवस्थान असतील या ठिकाणी आपण बसवण्यात येतं त्यावेळेस ते मकराचा वापर होतो। काही मकर विक्रेते जे आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार। दादा काय सांगाल, मकर जे आहेत ते या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत, कशा प्रकारचा रिस्पॉन्स या ठिकाणी भाविकांचा आहे आणि मकर खास करून वेळ लागलेला आहे आणि गणरायाचं देखील लवकर आगमन होतं, कशा प्रकारची मागणी या ठिकाणी आहे? आमच्या इथे सिद्धेश आर्ट अँड क्रिएशनचे सर्व संतोष रेडकर यांचे मकर एक्झिबिशनचे हे आहे। तर आमच्या इथे साधारणतः 2000 पासून कमी जास्तीत जास्त 17,000पर्यंत मकर आम्ही इथे हे आहेत, किंमत आहेत। तसेच आमचे मकर हे पूर्णपणे इको फ्रेंडली आहेत, पर्यावरणपूरक आहेत। कोरोगेटेड पेपर आणि पुठ्ठा याचा वापर करून आपण हे जे सगळे मखर तयार केलेले आहेत। तसेच ऑपरेशन सिंदूर जे आपलं भारतीय जवानांनी ऑपरेशन सिंदूर जे राबवलं पाकिस्तानवर, त्याला भारतीय जवानांना एक सलामी म्हणून आपण एक ऑपरेशन सिंदूर ही थीम तयार केलेली आहे। नक्कीच या ठिकाणी ऑपरेशन सिंदूरचा जो मकर आहे तो आपण दाखवू शकतो। या ठिकाणी कसम सिंदूर की अशा प्रकारचा हा मकर या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। खास करून या मकरामध्ये काय काय सजावट करण्यात आलेली आहे आणि आतापर्यंत याचा कशाप्रकारे डिमांड आहे जेजुरी बरोबर अनेक मकरांसोबत? ऑपरेशन सिंदूर याला तर सध्या खूप डिमांड आहे, कारण सध्याच हे नवीनच आहे ना जे आपलं कार्य झालेलं आहे, त्यामुळे लोकांना पण एक असं वेगळं वाटतं, त्यामुळे लोक जास्ती घ्यायला बघतायत ते ऑपरेशन सिंदूर। नक्कीच या ठिकाणी अनेक ठिकाणी पाहायला गेलं तर वेगवेगळे मकर आहे, मात्र ऑपरेशन सिंदूर नंतर कसम सिंदूर की अशा प्रकारचं या मकरवरती लिहून मकर जो आहे तो सजवण्यात आलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी पाहू शकतो या भाविकांनी या ठिकाणी मकर जे खरेदी करताना अनेक असे मकर या ठाण्यातील केंद्रबिंदू असणाऱ्या घंटाळी परिसरात ठेवण्यात आले आहे। त्यामुळे नक्कीच कुठेतरी ह्या मकराची डिमांड देखील वाढत आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात पर्यावरणपूरक असे मकर आणि सजावट केलेल्या ज्या मकर आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे पर्यावरणाचा कुठेही ऱ्हास होता कामा नये, टिकाऊ वस्तू आहे, पुढे त्यांना त्याच मकराचा वापर देवाऱ्यात देखील होऊ शकतो। त्यामुळे देवाची जागा ज्या ठिकाणी ज्या मंदिरात असते तशा प्रकारचे मंदिरं देखील देखावे साजरे करण्यात आलेले। त्यामुळे येणाऱ्या काळात आता कशा प्रकारचं गणपतीला
नागरिक आता मकर घेतात हे देखील पाहणं गरजेचं आहे. मात्र पर्यावरणपूरक मकर घेतल्यानं कुठलाही पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. पाण्यात टाकल्यानंतर त्याचा कुठंतरी पाण्यांना या जलचर प्राण्यांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे कुठंतरी अशा प्रकारचे मकर जे ते पाण्यात टाकून दिले जातात त्याच्यामुळे पर्यावरणाचा देखील ऱ्हास होतो. त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात आता पर्यावरणपूरक असे मकर जे बनवावे असे देखील या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात आता कशा प्रकारची सजावट आता गणरायासाठी भाविक करतील हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरामन अजयसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.